बातों में कितना तड़पे हैं, सावन भी कितने तुझ बिन बरसे हैं। माहित नाही। आता मी पोचलो आहे नारायणगाव मध्ये पूर्णम हॉटेलच्या इथे। पुढे पुणे नाशिक हायवे भेटेल, तो क्रॉस करून पुढचा नवीन पुणे नाशिक हायवेला लागून मग आमचा खोडद नारायणगाव रोड लागेल, तिकडे जायचं आहे। आता आपण ओझर मार्गे आलो आहे मुंबईवरून। आता मी पुणे नाशिक हायवेला लागलेलो आहे। हा जो हायवे जातो सरळ पुण्याला आणि मी आले तिकडून मुंबईवरून, तिथून नारायणगावातून ह्या बायपासला जॉईन झालो। पुढून आता लेफ्ट टर्न मारून हा रस्ता जातो खोडदकडे, म्हणजे आमच्या गावी माझ्या घरी जातो। समोरून ज्या गाड्या लेफ्ट टर्न मारून चाललेल्या आहेत, इथं नारायणगाव खोडद बायपासचं काम चालू आहे रोडचं। आता मी इकडून लेफ्ट टर्न मारून जातोय खोडद साईडला। आता इकडे हे काम चालू आहे रोडचं या साईडला। आता मी गवळी मळ्यात पोचलेलो आहे। आता गावचं एकदम गावाला आल्यासारखं वाटते, दोन्ही साईड शेती आणि उन्हाळा आहे भरपूर, बाहेर एकदम कडक धूप आहे, गाडीमध्ये काय कळत नाही। आता हा रोड सरळ जातो खोडदला। मी पोचलो आहे माळी मळ्यात। आता माझ्या घरी जाण्यासाठी इथून लेफ्ट टर्न मारायचा, हा वरती जातो नारायणगडकडे हा रोड, तिकडून मी जाणार घरी। पुढे दिसतोय डोंगर, तो नारायणगड आहे। शेतातून घर येणार ते भुईमुगाची शेती, आम्ही कसं पूर्ण हिरवगार आहे बघा। टन मारला की घर आलं। आम्ही घरी पोचलेलो आहे। 150 किलोमीटर झाले, सकाळी 7 वाजता निघालो होतो, पोचायला 4 तास लागलेले। हाय आपल्याला फिरायला जायचं ना आता, फिरायला सकाळी 7 ला बाग इकडे, फुलं बघा कशी छान। इकडे माग भुईमुगाची शेती, याला नाही यायचं फिरायला। फिरायला यायचंय तुला? फिरायला यायचंय का? तुला नाही न्यायचं फिरायला? कोण बघा काय निघाले। पाहिजे तुम्हाला आजीला पण स्मार्टफोन घ्यायचा आता।